कुठे पार्क केली आहे गाडी? Such a hot day. I'm very tired. मोमो, are you all right? तुला काही कोल्ड ड्रिंक वगैरे should I order? How sweet of you, Om. माझी किती काळजी घेतो. You know, मी बुक मध्ये वाचलं होतं that Indian men are very caring. And I can see that care in your eyes. आपल्याकडे एक म्हण आहे, अतिथी देवो भव. म्हणजे आलेल्या पाहुण्याची काळजी घ्यायची. Exactly. स्वीटू सुद्धा मला हे बोलली होती that देवो भव अतिथी. ते तू बोलला तेच. स्वीट है ना? Yeah, that's real. गोड नको, तिखट चटपटा बनाना. स्वीटूचा आवाज आहे ना? एकटीने पाणीपुरी खाल्ली की पोटात दुखतंय असं म्हणतात. घाबरवायचंच होतं. मॅम, मला तुमचं ते सुशी काय ते नाही जमलं. हा, ते दिसतच आहे. म्हणून मग म्हणलं रॉकी दादा गाडी करताय तो पण पटकन एक प्लेट पाणीपुरी खाऊन घ्यावी. तुम्ही खाणार? नको, हे दिसायला खूप टेम्पटिंग आहे पण मी स्ट्रीट फूड खात नाही आणि खूप वर्षात खाऊ दिलं नाहीये ताईने. तू पण खाऊ नको स्वीटू, हे अनहायजेनिक आहे खूप. आपण घरी मागवू ना त्यापेक्षा. घरी घरी पाणीपुरी बनाने काय मजा है दादा. इनके लिए भी 2 प्लेट चटपटा पानीपुरी बनाओ जल्दी. खा बिंदास, काही नाही होणार. Oh my God, this is so exciting! Can I get a straw for this tangy drink? हे बघ काय विचारली. मॅम, हे बघा, हे ना अशी पुरी घ्यायची, मोठा आ करायचा आणि ओय ओम, ओय चालू. हे रॉकी आला, ते थांब. सुखापुरी. अरे नाही 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 नाही, मालविका मॅडम साठी जे काय बनवशील तेल अजिबात वापरायचं नाहीये. ओके बाय सर. आणि मोमो मॅडम साठी ना हे साजूक तूप वापरायचं. हा, नो 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 नो. मग बटर का? नाही, चीज नाही वापरता येणार. अगं फ्रीज मध्ये आहे आपल्याकडे. ओ सॉरी 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 सॉरी. डील क्रॅक होत नाही म्हणजे काय? क्लायंटला कन्व्हिन्स करायचं काम तुमचं आहे आणि ऍट एनी कॉस्ट डील क्रॅक झालंच पाहिजे. नॉट यू. आय एम सो हॅपी. खूप खुश आहे मी. आय विल कॉल यू बॅक. रिअली? येस. काय झालं डार्लिंग? माहित नाही, but my heart is going crazy. It's just singing. Oh my God. Oh my God, that's great, darling. Is such a gentleman. त्याने माझी आज इतकी काळजी घेतली. He's a gem of person, मालविका. I like him. मुंबईत आल्यावर सगळ्यात पहिला माझा फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड माझा ओम. That's superb, darling. आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात मैत्रीपासूनच होते. आता तुला या घरात कम्फर्टेबल वाटेल है ना मिसेस खानविलकर? आता लवकरच तू या फॅमिलीचा एक खूप महत्वाचा भाग बनणार आहे. And I'm so happy, excited about it. Anyway, तुम्ही आज दिवसभर काय धमाल केलीत, मजा केलीत, मला सगळं सांग माझ्या रूम मध्ये. I want to hear all that. काय ग, काय झालं? ओढणी. अगं मग दार उघड ना. अरे
थांब 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 थांब. एक मिनिट, खेचू नको खेचू नको. थांब मी काढते. थांब 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 थांब, खेचू नको. थांब 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 थांब. अरे असं कसं लॉक झालं? ओके 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 ओके. तर खानविलकर आणि साळवी, आता आपण एक गेम खेळणार आहोत, पासिंग द पार्सल. ओके, आता ही उशी आपण फिरवणार आहोत एकमेकांमधून. हा, म्हणजे दादा, काका, चिन्या, स्वीटू अशी ही फिरत राहणार. आणि मग जो कोण आउट होईल, ज्याच्या हातात उशी असेल तो आउट होईल, तो उभा राहणार. म्हणजे मामाचं पत्र हरवलं खेळायचंय आपल्याला. बरोबर. मामाच एक म्हणजे तुमचं ते पासिंग द पार्सल काय ते मामाचं पत्र हरवलं. ओके ओके, आपण मामाचं पत्र हरवलं हे खेळणार आहोत. ओके, म्युझिकला कोण असेल? काकी मी ये 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 ग. ओके, तर काकी म्युझिक ऑपरेट करेल. काकी मी तुला सांगतो कसं. बस ये. रेडी? जज कोण, शिक्षा कोण करणार? दादा दादा करतील. हा. ओके दादा, तुम्ही judge. बेस्ट बेस्ट. दादा. ओके काकी, म्युझिक. हा. चिन्या, ते घरी टीव्हीवर मॅच बघताना बघ, तू कॉमेंट्री सांगायचास. हा, ती कॉमेंट्री कर. मस्त. एक मिनिट. एक मिनिट. आता मी जेव्हा तू घेते तेव्हाच पिऊष. दोघी आऊट. नाही का? नाही. असं कसं झालं दोघे आउट? अरे मग आता दोघींनी मिळून काहीतरी करून दाखवा ना. बघू, एखादा डान्स करून दाखव ना. काही काय बोलता तुम्ही? नाही नाही. आई, तुम्ही शाळेतली काहीतरी गंमत करून दाखवा ना तुमची. शाळेतली चंडला भो चलेचा. पेलमा गणेश देवा, माझा खेळ मंडलाय करू तुझी सेवा. मांडला ग मांडला वेशीच्या दारी, पारवळ घुमती बुलसावळी. गुंजावानी डोळ्याचा सारविन टिक्का, आमच्या गावचा फुलोज नायिका. रेडी गाव कांड्या तिळबाई तांदूळ घ्या. आमच्या आया तुमच्या आया खातील काय दूध उंडे, उंड्याची लागली टाळी. आयुष्य रे ब्रह्मारी. किती छान आहे. अरे आमच्या लहानपणी याला भोंडल्याचं गाणं म्हणतात, आम्ही ही गाणी म्हणायचो खूप. मावशी, हा, आपण पण करूया ना भोंडला कधीतरी. हो नक्की, का नाही. म्युझिक. आमचा ओमच जिंकणार. ओम छान खेळा. तू माझी आई आहेस ना, विसरू नकोस. पण ती माझी मावशी आहे, तू विसरू नकोस. हा, चला चला खेळा तुम्ही. ओके, म्युझिक स्टार्ट. चिडवू नकोस. नो चीटिंग. चिटिंग नाही. अय्या
त्याने चिटिंग केली. काय चिटिंग केलीस तू? एक मिनिट ऐका. काय चिटिंग केली? याने मला बोल ना. याने मला काय बोल सांग ना. जाऊ दे, द्या शिक्षा. द्या दादा. स्वीटू एखादी मस्तपैकी अशी कविता म्हण. नाही हो दादा, हो काहीतरी असं मस्त मजा आली पाहिजे हो. असं कर ना, सगळ्यांसाठी फक्करचा चहा कर. हा नाही 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 नाही, किती सोपी शिक्षा आहे. काहीतरी अवघड पाहिजे ना, टफ असं. ते मला ना काही कळत नाही. ओम तूच काय ते सांग. हा? तूच दे शिक्षा तिला. मी स्वीटूचा काका शरद. गाडीने आलो आम्ही. शरद, तुम्ही किती हँडसम दिसता. काहीतरी तुमचं. शरद, आम्ही तुम्हाला अरे तुरे केलं तर चालेल ना? हे म्हणजे तुम्हाला वाईट नाही ना वाटणार? हा चालेल ना, चालेल. ग्रेट ग्रेट. बाय द वे, तू काय करतोस शरद? मी काय नाही करत विचारा. म्हणजे प्लंबिंग पासून इलेक्ट्रिशियन पर्यंत सगळी कामं करतो मी. टीव्ही, रेडिओ, फ्रीज रिपेअर करतो मी. कुणाचा दरवाजा निखळलाय मी करून देतो. मिक्सर? मी करतो ना. टॅप, शॉवर ते सुद्धा करतो. आणि चप्पल? हो ते सुद्धा करतो. वाव ग्रेट. शरद ऐक ना, माझी जरा चप्पल तुटली आहे, रिपेअर करून देतोस का? हा का नाही, का नाही, द्या. यू आर सच अ जेंटलमॅन. आमच्या वहिनीची चप्पल तुटली ना तर मीच रिपेअर करतो. कुठे तुटली? ओके आहे. अरे नीट बघ ना, ती मला टोचतीये रे. बहुतेक ना खिळा गेला असेल आतमध्ये. बघतो. अरे काका काय करताय? अरे अरे यांची चप्पल नाही ना टोचते, ते याच्यात खिळा बहुतेक. काका मला सांगा कुठे आहे खेळा? इथेच असेल कुठेतरी. बर बर, तुम्ही इकडनं धरा ही पट्टी आणि तुम्ही ओढा, मी ही पट्टी ओढतो. ओके. वन टू. अरे नको, सोड ना. अरे ती चांगली चप्पल आहे, सोड. ओ माय गॉड, हे काय केलंयस तू? किती एक्सपेन्सिव्ह चप्पल होती ही. अहो मला ती खराब झाली होती, दुरुस्त करून हवी होती ना. काही झालेला नव्हता हिला. ताई जर चप्पल ओके होती तर का दिली काकांकडे? ओम इज राईट. आपली मस्ती आपल्यात वेगळी. तुम्ही अंकलच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता. यू जस्ट क्रॉस्ड युअर लिमिट्स. तुम्ही निघायला हवं. टीना, लेट्स गो. Just didn't like. Uncle, I'm so sorry. त्यांना कळत नाही कोणासमोर काय बोलायचं ते. आगाऊच आहेत ना जरा त्या. पण तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. यू प्लीज कॅरी ऑन. मी आले. आय जस्ट. या काका, मी येऊ का? नाही नाही राहू दे, मी घेतो ना. या. वी आर सॉरी मालविका. सॉरी? इनफॅक्ट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आले गर्ल्स. काय परफेक्ट अपमान केला त्या फालतू लोकांचा. या गरीब लोकांना ना त्यांची जागा दाखवून द्यायला हवीच असते आणि तुम्ही परफेक्ट दाखवून दिली. सो आता माझ्याकडून तुम्हाला हवी तिथे हवी तशी हवी तेव्हा पार्टी. ओके, दॅट्स डील. अँड डार्लिंग, आय एम सो सॉरी फॉर युअर चप्पल. एनिवे, आय हॅव टू गो. बाय. तू कशाला गेला होतास तिथे आगाऊपणा करायला?
इथे आमच्या सोबत राहायचं होतंस ना. भाऊजी हा? काय झालं? का रागवताय त्यांना? या ना प्लीज, बसा ना. या या या, हे घ्या. काका दादा, ते शरद काकांची काही चूक नाहीये. ताईच्या मैत्रिणीच ना कधी कधी अति करतात अगं. अगदी बरोबर बोलतोय हो. हो, इट्स ओके, बसा तुम्ही. दिस वॉज नॉट द वे टू टॉक टू एनीबडी. मी जाऊन चांगलं झापून आले त्यांना. प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा, स्वीटू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय तू अशी कशी न सांगता गेलीस? नाही म्हणजे मला मान्य आहे की मी झोपलो वगैरे होतो, पण तरी मला उठवायचंच ना. एकदा तरी उठवलंच नाही. मी तुला काल म्हंटल होतो ना स्वीटू, की समजा ट्रेन मिस झाली तर होऊ दे, मी सोडतो घरी, एवढं काय आहे. अरे पण वगैरे काही नाही. तुला घरी जायचंय ना अंबरनाथला, तू जा, खुशाल जा, पण मला सांगून जा ना, का नाही गेलीस? म्हणजे बरं झालं की मी लवकर उठलो, वेळेत उठलो आणि आईला वेळेत गाठलं आणि वेळेत तुला भेटलो इथे. नाही तर तू गेली असतीस अंबरनाथला आतापर्यंत. काय कुठे गेलीये मी? इकडेच आहे. हे काय, हे बघ, सगळे इथेच आहेत. तू उठण्याची वाट बघत होते सगळे. काय रे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बागकाम चाललंय वाटतं मस्त. अरे तुला भेटल्याशिवाय मी कसं जाणार? हो ना. आणि असं कसं स्वीटू जाऊ देईल आम्हाला? नाही ना, स्वीटू कशी जाऊ दे. एवढा का अस्वस्थ झालाय हा स्वीटू चाललीये म्हणून? ए चिन्या, चल ना कॅच कॅच खेळू. चल तिकडे, चल तिकडे जाय. हा नाही चल ना तिकडे, चल चल. कमॉन. आम्ही आलोच, खेळतो जरा. ये. चला आपण सगळे चहा पिऊया. या ना. हा, तुम्ही चला, आम्ही आलोच. भारी जागा आहे एकदम दादा. छान आहे ना. अरे घराच्या आजूबाजूने अजून एवढीच जागा आहे. काय सांगतो? प्लस आपलं जिम आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, आपलं एक नेट प्रॅक्टिस ग्राउंड पण आहे. काय सांगतो? स्वतःच ग्राउंड? छोटसच आहे पण म्हणून का आलं उमदारा, तुला सांगतो, माझ्याकडे स्वतःचं ग्राउंड असताना मी डे नाईट क्रिकेटच खेळलो असतो तिकडे. ये ना मग इथे प्रॅक्टिस करायला, कधी पण ये. असं चालेल? हो मग, न चालेल काय झालं. हे मला आवडेल. बरं ऐक ना, मला माहित नव्हतं तुझी ताई इतकी छान नाचते. फार काय मस्त नाचली ती. लहानपणीपासून भरतनाट्यमच्या क्लासेसला जायची ना ती. घरात तर दिवसभर तिचं ते घुंगरू वगैरे बांधून प्रॅक्टिस चालायची. हा, अजून काय काय येतं ताईला? काय येतं काय नाही येत बोल ना. काम तर सगळी तिची रापराप असतात. स्वयंपाक तर एक नंबर, तुला माहित असेल. बाकी बाबा कधी काही रिपेअर करायला बसले आणि त्यांना जमलं नाही तर त्यांना पण मदत करते ती. माझा अभ्यास तर लहानपणीपासून तिने घेतलाय. मग बाकी घरचे हिशोब, चपात्यांची ऑर्डर सगळं ती बघते. काकी बोलते स्वीटू आहे ना सर्व गुण संपन्न आहे, फक्त एक गुण कमी आहे, पण तेवढं ठीक. कोणता? क्रिकेट. काही येत नाही तिला. स्वीटूला क्रिकेट येत नाही? अरे अजिबात नाही. लहानपणी काकी आम्हाला क्रिकेट प्रॅक्टिसला एकत्र पाठवायची. स्वीटू बॅटिंगला उतरली की समोरची टीम खुश. विचार का? बॅट बॉलला टच पण नाही व्हायचं तिथं. तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे स्वीटू आणि क्रिकेट हे एक धमाल कॉम्बिनेशन आहे. चिन्या, एक मॅच हो जाए आता. आपली टीम वर्सेस स्वीटूची टीम. मला चालेल. चालेल. हा चल चल. स्वीटू, 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 स्वीटू. कॉल. छापा. काटा. आम्ही जिंकलो. टॉस जिंकलाय, मॅच नाही. बॅटिंग.
ए स्वीटू, तू काही काळजी करू नकोस हा. आपण सॉलिड बुवाधार डॉलिंग करूया. तुला धुवाधार बॉलिंग म्हणायचंय का? हा चला. बॉल दे. मैं करता हूँ धुआंधार बॉलिंग. जादू को भी बुलाते फील्डिंग के लिए. हाँ क्या मम्मी जी? हा नको तो दांडगोबाला नको तो मध्ये मध्ये करेल आपल्या. अरे फील्डिंग के लिए लोग कम है. नाही त्याला एका जागी बसव बाबा तू. नहीं कुछ नहीं. बसव. नो जादू हमारे साथ. रुक. जादू 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 come here. आले. Sit down. Good boy. अरे बापरे, हे दांडगोबा आहेत उर्फ जादू. आमच्या घरातलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आहे बाबा. त्यांनी पाहिजेच खेळायला. चला फील्डिंग. वेट. आय ऑल्सो प्ले. मलाही खेळायचंय. मोमो, हा? आम्ही क्रिकेट खेळतोय, तुला येतं का? क्रिकेट नाही, बट आय कॅन बी अ चीअर लीडर. अगं बाई, हे कोणी फोडलं? कोणी फोडलं हे? कुणाकडे तरी जायचं आणि त्याचं हे असं नुकसान करायचं, ही काय पद्धत आहे? पाहुणे म्हणून आलायत ना, मग पाहुण्यांसारखं राहायचं, पाहुण्यांसारखं वागायचं आणि पाहुण्यांसारखं वेळेत घरी जायचं. पण नाही, तुम्ही काय तर क्रिकेट खेळत बसलात. बरं खेळलात ते खेळलात, वर हे असे उपद्व्याप करून ठेवलेत. आता कोण देणार ही नुकसान भरपाई? मग त्यांनी काय केलंय? मग काय मी केलंय? मिसेस खानविलकर, तुम्ही यात पडू नका प्लीज. तुझे गेस्ट आहेत ना, म्हणून मी आतापर्यंत शांत राहिले. पण हे काय करून ठेवलंय त्यांनी? दे हॅव क्रॉस देअर लिमिट्स मिसेस खानविलकर. हा शोपीस माझ्यासाठी किती स्पेशल होता माहिती नाहीये तुला? माहिती ना? कुणी फोडला हा शोपीस? काही बोलणार आहात का? मग अशी क्रिकेट खेळताना मारे ओरडत होतात ना, आउट, 4, 6. मग आता का तोंड बंद झाली तुमची? कोणी फोडला आहे स्वीटू? मी. माझ्याकडून चुकून फुटला तो डग. मगाशी मी शॉट मारला तेव्हा बॉल चुकून. शट अप. चुकून फुटलं का मुद्दामून फोडलं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. ही नुकसान भरपाई. तू इकडे ये. तू ये समोर ये. असा कोण देणार ही नुकसान भरपाई? हा शोपीस कितीचा आहे माहितीये? कितीचा होता माहितीये? 5 लाख रुपये. ताई, काम डाऊन. हो, मी ओकेच आहे. मी ओकेच आहे. सो 5 लाख रुपये. अगं तायडे, तुझ्यासारख्याने आयुष्यभर कमवायचं ठरवलं ना, तरी तुला नाही कमवता येणार 5 लाख रुपये. इनफॅक्ट 5वर किती शून्य आहेत हे तरी माहितीये तुला? काउंट करता येईल? 1, 2, 3, 4, 5. नाही ना? मग आता कसं भरून देणार असते? इट वॉज व्हेरी स्पेशल टू मी. डू यू नो दॅट? आणि तू फोडलास तो खेळताना. माझ्या या 5 लाखाच्या शो पीसचे तुकडे तुकडे करून टाकलेस एका सेकंदात. क्लीन करून घे. तू हात लावू नकोस रे आता. तुला लागलं ना तर आमच्या डोक्याला ताप होईल अजून. 5 पैशाची किंमत राहिली नाही आता त्याची. नुकसानच कर, दुसरं काही करू नकोस. अहो नका मारू त्याला.
आमच्या ताईडीला ना बोलण्याची काही अक्कल नाहीये. नाही शकू, बरोबर बोलली ती. कुठे चुकीचं बोलली? तिचं नुकसान झालंय ना, तीच बोलणार ना. नाही आम्ही चुकलो, आम्ही इथे थांबायला नको होतं. कसं आहे ना, एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय नाहीये. इथल्या एका एका वस्तूची किंमत आमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. शकू, खरंच माफ करा मला, आम्हाला खरंच माफ कर. तुला आणि स्वीटूला भेटायला आलो आम्ही आणि तुझं एवढं मोठं नुकसान करून बसलो. तू काहीही बोलू नकोस नलू, असं काही झालेलं नाहीये. घोळ घातलं इथे थांबून. आपण निघूया, आपण आत्ताच निघायला हवं. आपलं सामान घे, चल. दादा मी करतो, होईल हे बघा. मी देईन जोडून, होईल दादा. नाही होणार रे बाळा, या महागड्या वस्तू एकदा तुटल्या फुटल्या ना की परत जोडता नाही येत. नलू, मला वाटतं आपण इथं येऊन खरंच यांना त्रास दिलाय. असं काय बोलताय दादा? तुम्ही इथे आलात कारण मी तुम्हाला सांगितलं, काल थांबलात कारण मी तुम्हाला सांगितलं. आपण बाहेर जे क्रिकेट खेळत होतो ना, ते माझ्या सांगण्यावरून खेळत होतो. आणि हे काही कोणी मुद्दाम नाही फोडलंय, चुकून फुटलंय त्याच्या हातातून. आणि ही चूक माझी आहे. मी ताईशी बोलतो, तुम्ही इथेच थांबा. ए नाही ओम, थांब नको. तू कशाला उगीच. मावशी, तू जायची घाई करू नकोस. तुम्ही प्लीज इथे थांबा, मी बोलतो ताईशी. मी आलोच.